नेक्स्ट पॉईंट आहे ऑपरेशन ऑन बायनरी सर्च ट्री और बायनरी ट्री. ओके, ऑपरेशन ऑन बायनरी सर्च ट्री और बायनरी ट्री. आता बायनरी ट्री आणि बायनरी सर्च ट्री ह्या दोन डिफरंट ट्रीज आहे. ह्याच्यावर जे ऑपरेशन होतात ते सेम आहे. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये ऑलरेडी पाहिलेत ऑपरेशन परफॉर्म ऑन बायनरी ट्री और बायनरी सर्च ट्री किंवा नॉर्मल ट्री. जनरल ट्रीवर पण हेच ऑपरेशन परफॉर्म होतात. फर्स्ट आहे ट्रॅव्हर्सिंग, सेकंड इन्सर्टिंग, थर्ड डिलिशन आणि फोर्थ सर्चिंग. आता ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय की ट्रॅव्हल करायचं आहे. ओके, सपोज एक ट्री आहे, ट्रीमध्ये ए, बी आणि सी आहे. ओके, तर ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय की ह्या ट्रीमध्ये हा एक नोड आहे, ए एक नोड आहे, बी एक नोड आहे आणि सी एक नोड आहे. तर ह्या तिन्ही नोडला काय करायचं, व्हिजिट करायचं आहे ॲटलिस्ट वन. म्हणजे एका युनिटला एकदाच, एका नोडला एकदाच व्हिजिट करायचं, ट्रॅव्हल करायचं. म्हणजे ट्रॅव्हर्सिंग मीन्स व्हिजिटिंग ईच अँड एव्हरी नोड ॲटलिस्ट वन्स. म्हणजे की व्हिजिटिंग ईच अँड एव्हरी नोड ऑफ बायनरी ट्री एक्झॅक्टली वन्स. म्हणजे एकदाच व्हिजिट करायचं, डबल व्हिजिट करायचं नाही. ए टू बी आणि ए टू सी. ट्रॅव्हर्सिंग मीन्स व्हिजिटिंग ईच अँड एव्हरी नोड ऑफ बायनरी ट्री और बायनरी सर्च ट्री एक्झॅक्टली वन्स इज कॉल्ड ॲज ट्रॅव्हर्सिंग ऑफ बायनरी ट्री. इन्सर्टिंग म्हणजे एखादा नोड एक्स्ट्रा इन्सर्ट करायचा असेल तर तो इन्सर्ट करायचा. डिलीटिंग म्हणजे एखादा नोड डिलीट करायचा असेल तर डिलीट करायचा. आणि सर्चिंग म्हणजे जर तुम्हाला बी फाइंड आउट करायचं आहे तर त्याला काय म्हणतो आपण, सर्चिंग. तर फर्स्ट आपण घेऊया व्हॉट इज ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंग मीन्स व्हिजिटिंग ईच अँड एव्हरी नोड ऑफ बायनरी ट्री एक्झॅक्टली वन्स इज कॉल्ड ॲज ट्रॅव्हर्सिंग. आता फर्स्ट पाहूया आपण व्हॉट इज ट्रॅव्हर्सिंग. मग ट्रॅव्हर्सिंग पाहिलं आपण. ट्रॅव्हर्सिंगमध्ये परत 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे तुमचा इन ऑर्डर, सेकंड आहे प्री ऑर्डर आणि थर्ड आहे पोस्ट ऑर्डर. इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर. नावातच आहे पहा. इन म्हणजे इन बिटवीन म्हणजे मध्यभागी, प्री म्हणजे आधी आणि पोस्ट म्हणजे नंतर. ट्रॅव्हर्सिंगचे 3 टाईप्स, इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. इन ऑर्डर म्हणजे इन बिटवीन सेंटरला, प्री ऑर्डर म्हणजे प्री म्हणजे आधी आणि पोस्ट म्हणजे नंतर. ओके, तर फर्स्ट आता आपण पाहूया इन ऑर्डर. ओके, आता फर्स्ट टाईप्स ऑफ ट्रॅव्हर्सिंग, इन ऑर्डर, प्री ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर. फर्स्ट इन ऑर्डर. तर इन ऑर्डरमध्ये काय असतं, वी फॉलो 3 स्टेप. इन ऑर्डरमध्ये 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप आहे ट्रॅव्हल लेफ्ट सबट्री इन ऑर्डर. इन ऑर्डरमध्ये पहिल्यांदा कोणत्या नोडला व्हिजिट करायचं असतं, लेफ्ट साईडच्या. सेकंड नंतर व्हिजिट द रूट नोड आणि नंतर ट्रॅव्हर्स राईट सबट्री इन ऑर्डर. म्हणजेच काय, इन ऑर्डरच्या 3 स्टेप्स आहेत. ट्रॅव्हर्स लेफ्ट सबट्री इन ऑर्डर, सेकंड आहे व्हिजिट द रूट नोड आणि थर्ड आहे ट्रॅव्हर्स राईट सबट्री. आता कन्सिडर करा की हा नोड आहे, ए आहे, बी आणि सी. ही तुमची स्मॉल ट्री झाली. याच्यामध्ये ए, बी आणि सी काय आहेत, 3 नोड्स आहेत. मग आता इन ऑर्डर म्हणजे काय, फर्स्ट काय स्टेप दिली, ट्रॅव्हर्स लेफ्ट सबट्री इन ऑर्डर. आता याच्यामध्ये ए रूट नोड आहे, बी काय लेफ्ट साईडचा नोड आहे आणि सी काय राईट साईडचा. मग फर्स्ट काय ट्रॅव्हर्स लेफ्ट सबट्री इन ऑर्डर. इन ऑर्डरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा कुणाला व्हिजिट करायची आहे, लेफ्ट साईडला, लेफ्ट सबट्रीला म्हणजे बीला. सेकंड व्हिजिट द रूट नोड, नंतर रूट नोडला आणि नंतर राईटला. म्हणजे फर्स्ट कुणाला व्हिजिट करणार तुम्ही, लेफ्ट, रूट, राईट म्हणजे बी, ए आणि सी. ओके, इन ऑर्डर म्हणजे लेफ्ट, रूट, राईट. हे पहा, लेफ्ट, रूट आणि राईट, त्याला काय म्हणायचं, इन ऑर्डर. इन ऑर्डर म्हणजे काय की तुम्ही नोडला ट्रॅव्हर्स करायचं, व्हिजिट करायचं आहे. पण कसं, पहिल्यांदा तुम्ही लेफ्ट साईडचा नोड घ्यायचा, नंतर तुम्ही रूट नोड घ्यायचा आणि नंतर तुम्ही राईट साईडचा नोड घ्यायचा. त्याला म्हणायचं इन ऑर्डर. सेम. आता मग प्री ऑर्डर म्हणजे काय, प्री ऑर्डर म्हणजे काय की प्री म्हणजे काय, आधी. मग आधी कुणाला व्हिजिट करायचं, रूटला. हे होतं इन ऑर्डर, लेफ्ट, रूट आणि राईट. तर प्री ऑर्डर म्हणजे, प्री म्हणजे आधी, मग प्री म्हणजे आधी रूटला व्हिजिट करायचं, नंतर लेफ्टला, नंतर राईटला. ओके, आणि पोस्ट ऑर्डर, पोस्ट म्हणजे नंतर. मग पहिल्यांदा लेफ्टला, राईटला आणि नंतर रूटला. तर हे तुम्ही कुठेतरी नोटबुकमध्ये साईडला लिहून ठेवा.
आता लक्षात कसं ठेवायचं, इन, प्री आणि पोस्ट. इन म्हणजे मध्यभागी, मग रूट कुठे घ्यायचा, मध्यभागी. प्री ऑर्डरमध्ये प्री म्हणजे आधी, मग रूट कुठे घ्यायचा, सगळ्यात आधी. आणि पोस्टमध्ये नंतर, मग रूट कुठे घ्यायचा, लास्टला. रूटच्याच जागेवरनं बाकीचं कन्सिडर करायचं. रूटमध्ये आला तर लेफ्ट आणि राईट, रूट आधी आल्यानंतर लेफ्ट आणि राईट, आणि रूट नंतर आल्यानंतर लेफ्ट आणि राईट. त्याला म्हणायचं इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. आता सपोज आता अल्गोरिदम जर पाहिजे असेल, इन ऑर्डरच्या 3 स्टेप्स पाहिल्या, लेफ्ट, रूट आणि राईट. तर अल्गोरिदम काय आहे की इफ नोड इज नॉट इक्वल टू नल देन गो टू थ्रू स्टेप 4. जर तुमचा, याचा अर्थ काय की तुमचा नोड जर नॉट इक्वल टू नल, म्हणजे तुमचा नोड जर नल नसेल, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये नोड्स प्रेझेंट आहे, जर असेल असं तर तुम्ही काय करा, 4 स्टेपमधनं फॉलो करा. ओके. मग फर्स्ट कंडिशन, नोड इज नॉट इक्वल टू नल. सपोज ही ट्री कन्सिडर करा, याच्यामध्ये नोड नल आहे का, नाही. त्याच्यामुळे गो थ्रू 4 स्टेप, या 4 स्टेपमध्ये जा. मग सेकंड स्टेप काय, कॉल इन ऑर्डर. आता आपल्याला इन ऑर्डरसाठी अल्गोरिदम करतो म्हटल्यावर आपण कुठलं फंक्शन कॉल करणार, इन ऑर्डर. मग इन ऑर्डरमध्ये कसं असतं, लेफ्ट, रूट आणि राईट. इन म्हणजे मध्यभागी, म्हणजे रूट कुठे असणार आहे, तुमच्या मध्यभागी. मग पहिल्यांदा तुम्हाला कुणाला कॉल करावे लागेल, इन ऑर्डरमध्ये लेफ्टला, नंतर रूटला आणि नंतर राईटला. मग पहिल्यांदा कॉल इन ऑर्डरमध्ये कोणत्या नोडला कॉल केले, लेफ्टला. लेफ्ट चाइल्ड ब्रॅकेटमध्ये नोड, म्हणजेच काय, कोणत्या नोडला कॉल करा की जो तुमच्या ट्रीमध्ये लेफ्ट साईडला असेल त्याला. नंतर थर्ड स्टेप काय असणार आहे, आउटपुट डेटा, म्हणजे तुमचा रूट डेटा. ओके. आणि थर्ड काय असणार आहे, परत इन ऑर्डर कॅल्क्युलेट करायची, कुणाला, राईट साईडला. राईट चाइल्ड तो काय असणार आहे, नोड. आणि एंड केलं, त्याला काय म्हणायचं, इन ऑर्डर. सेम अल्गोरिदम कन्सिडर करा. इन ऑर्डर ट्रेकमध्ये फर्स्ट काय केलं, नोड नल आहे की नाही ते चेक केलं, ही ट्री एम्प्टी आहे की नाही चेक केलं. नोड जर नल नसेल, म्हणजे काहीतरी ट्री प्रेझेंट आहे, असे कंडिशन असेल तर ह्या 4 स्टेपमधनं जा, गो थ्रू 4 स्टेप. मग सेकंड स्टेप काय केली, तुम्हाला तर इन ऑर्डरसाठी अल्गोरिदम लिहायचं आहे, मग कॉल इन ऑर्डर फंक्शन. मग इन ऑर्डरमध्ये कसं असतं, लेफ्ट, रूट आणि राईट. मग कॉल इन ऑर्डर केल्यानंतर पहिल्यांदा लेफ्ट चाइल्ड कॉल केला, लेफ्ट चाइल्ड ब्रॅकेटमध्ये नोड, मग जो काही नोड असेल, बी काय झाला, लेफ्ट चाइल्ड झाला, त्याच्यामध्ये कोणता नोड आहे, बी. मग लेफ्ट साईड ब्रॅकेटमध्ये बी. नंतर काय, तुमचा रूट नोड म्हणजे तुमचा आउटपुट डेटा, आणि नंतर राईट नोड. ओके. आणि एंड. सेम फंक्शन पण पहा, सेम अल्गोरिदमसारखंच. वॉइड इन ऑर्डर नोड स्टार रूट. स्टारमध्ये काय असतं, तुमचा ॲड्रेस. रूट नोडचा ॲड्रेस कशामध्ये आहे, स्टारमध्ये. मग कंडिशन काय दिली, इफ रूट नॉट इक्वल टू नल, म्हणजे रूट जर नल नसेल, म्हणजे रूटमध्ये काहीतरी प्रेझेंट आहे, रूट एकटा नाही आहे. सपोज असं ए, हा काय झाला, रूट सिंगल आहे. तर बी आणि सी म्हणजे रूटला काहीतरी चाइल्ड प्रेझेंट आहे. मग ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, रूट इज नॉट इक्वल टू नल. नल आहे का रूट, नाही, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, त्याला परत लेफ्ट चाइल्ड पण आहे आणि राईट चाइल्ड पण आहे. मग रूट नॉट इक्वल टू नल असेल तर इन ऑर्डर काय करा, पहिल्यांदा लेफ्ट. हा जो दिस पॉईंटर आहे, हा कशासाठी दाखवला आहे, दिस, की ह्याचा ॲड्रेस रेफर करतं, म्हणजे रूटच्या लेफ्टला काय आहे, तो नोड. नंतर तुमचा आउटपुट म्हणजे प्रिंट काय करा, % रूट डेटा, म्हणजे जो तुमचा रूट नोड असेल तो प्रिंट करा. नंतर काय, तुमचं इन ऑर्डर राईट. सेम अल्गोरिदम, आणि इथे फक्त फंक्शन. इन ऑर्डर रूटच्या लेफ्टला, हा रूट आहे, त्याच्या लेफ्टला काय, बी. ॲरो म्हणजे काय की तुमचा दिस टू किंवा रेफरन्स, एचा बी. नंतर तुमचा आउटपुट, आणि नंतर रूटचं राईट साईड, रूटची राईट साईड सी. त्याला काय म्हणायचं, इन ऑर्डर. आता सेम प्री ऑर्डरमध्ये काय येईल, कॉल प्री ऑर्डर. प्री ऑर्डरमध्ये काय येणार, रूट, पहिल्यांदा प्रिंट काय होणार, तुमचा आउटपुट डेटा रूट, नंतर कॉल लेफ्ट चाइल्ड आणि नंतर राईट चाइल्ड. फक्त एक सिंगल डिफरन्स आहे, आपण पाहूया वाटल्यास तर. आता पहा, प्री ऑर्डरचं कसं येणार, पहिल्यांदा प्री म्हणजे आधी, म्हणजे रूट कुठं येणार आहे, सगळ्यात आधी, नंतर लेफ्ट साईड, नंतर राईट साईड. मग अल्गोरिदम काय येणार आहे, सेम अल्गोरिदम. इफ नोड इज नॉट इक्वल टू नल देन गो थ्रू 4 स्टेप. मग पहिल्यांदा आता इथे आपण काय घेतले, आउटपुट, कारण आपण प्रीमध्ये काय घेतलं आहे, रूट आधी घेतला आहे, म्हणजे इथे रूट आधी आला, नंतर लेफ्ट आलं, नंतर राईट आलं. पहा, रूट, लेफ्ट, राईट. मग सी फंक्शनमध्ये पहा, परत तीच कंडिशन, रूट जर नल नसेल तर पहिल्यांदा आता प्री आहे म्हटल्यावर पहिल्यांदा काय प्रिंट होईल, तुमचा रूट, म्हणजे रूटमध्ये जो डेटा असेल तो, नंतर तुमचं लेफ्ट चाइल्ड, नंतर तुमचा राईट चाइल्ड. सेम आता पोस्ट ऑर्डरमध्ये पण
सेम. पोस्ट ऑर्डरमध्ये पहा, कॉल पोस्ट ऑर्डर. पोस्टमध्ये काय येणार आहे, लेफ्ट, राईट आणि रूट नोड. मग इथे कुठला चाइल्ड येईल, लेफ्ट चाइल्ड. नंतर इथे राईट चाइल्ड, तर इथे लेफ्ट असणार आहे. लेफ्ट चाइल्ड नंतर राईट चाइल्ड, नंतर तुमचा आउटपुट डेटा काय असणार आहे, रूट नोड. फंक्शन पण पहा, लेफ्ट, राईट आणि मग तुमचा रूट. याला काय म्हणायचं, इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. आता पहा, आपण एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. आता याच्यामध्ये एक्झामला क्वेश्चन एक्झाम्पल देतात, तुम्हाला एक ट्री देतात आणि ट्रीवरनं सांगतात त्याचे इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर कॅल्क्युलेट करा. किंवा सेकंड क्वेश्चन असतो की राईट अल्गोरिदम अँड सी फंक्शन ऑफ इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर. कुठल्याही एकाचंच 4 मार्क्ससाठी किंवा 6 मार्क्ससाठी येऊ शकतं. आता लक्षात कसं ठेवायचं, हे कसले टाईप्स आहेत, ट्रॅव्हर्सिंगचे. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, व्हिजिटिंग ईच अँड एव्हरी नोड एक्झॅक्टली वन्स. म्हणजे ट्रीमध्ये जेवढे नोड असतील त्यांना व्हिजिट करायचं एकदा तरी, त्याला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग. मग ट्रॅव्हर्सिंगचे 3 टाईप्स आहेत. तुम्ही त्या ट्रीला कसं ट्रॅव्हल्स करू शकता, एक तर इन ऑर्डर थ्रू, प्री ऑर्डर थ्रू आणि पोस्ट ऑर्डर थ्रू. आता इन ऑर्डर म्हणजे काय, हे लक्षात ठेवायचं, लेफ्ट, रूट आणि राईट. ओके. इन ऑर्डर लक्षात ठेवताना इन म्हणजे काय, मध्ये. मग रूट कुठं घेतला, सेंटरला, मध्ये. इकडून लेफ्ट आणि इकडून राईट. तर प्री ऑर्डर, प्री म्हणजे आधी, रूट, लेफ्ट आणि राईट. हे पहा, प्री होतं म्हणून रूट आधी घेतला, इन होतं म्हणून रूट सेंटरला घेतला. आता पोस्ट ऑर्डर, लेफ्ट, राईट आणि रूट. पोस्ट म्हणजे लास्टला, नंतर. आपल्याला चेक लक्षात काय ठेवायचं, रूटची पोझिशन लक्षात ठेवायची. इन म्हणजे मध्ये, प्री म्हणजे आधी आणि पोस्ट म्हणजे नंतर, मग लेफ्ट, राईट. फक्त एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक्झाम्पल पण सॉल्व करता येईल, अल्गोरिदम पण लिहिता येईल आणि सी फंक्शन पण लिहिता येईल. त्यामुळे नोटबुकमध्ये कुठेतरी IMP करून हे साईडला लिहून ठेवा. ओके. हे झालं इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. फक्त कसं व्हिजिट करायचं त्याचा सिक्वेन्स आहे. आता तुम्हाला एक गिवन ट्री दिली, सपोज 100, 50 ते 150, इथे 25, इथे 75, इथे 125, इथे 175. आता ही ट्री पाहिल्यानंतर लक्षात येईल कुठली ट्री आहे, बायनरी सर्च ट्री आहे. बिकॉज रूटचे सगळे लेफ्ट साईडचे स्मॉल आहेत, रूटच्या राईट साईडचे ग्रेटर आहे. आणि बायनरी ट्री पण आहे का, कारण 2 चाइल्ड आहेत. ओके. तर ही ट्री तुम्हाला दिली, याच्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इन ऑर्डर. कसं कॅल्क्युलेट करणार, आता इन म्हणजे काय लक्षात ठेवा, लेफ्ट, रूट आणि राईट. आता ह्या ट्रीमध्ये तुम्हाला व्हिजिट करताना, ट्रॅव्हल्स करताना पहिल्यांदा लेफ्टला, नंतर रूटला, नंतर राईटला. मग आता ह्या ट्रीमध्ये रूट काय आहे, 100. त्याची लेफ्ट साईड आहे ही. वेट एक मिनिट. आता ह्या ट्रीमध्ये हा झाला रूट नोड. आता इथे मी पेन्सिलने करते, ही झाली लेफ्ट साईड आणि ही झाली राईट साईड. ओके. तर आता याच्यामध्ये व्हिजिट करताना इन ऑर्डर आहे म्हणून पहिल्यांदा कुठे व्हिजिट करायचं आहे, लेफ्ट साईडला. रूट आहे, लेफ्ट आणि राईट. मग लेफ्ट साईडमध्ये कुठले नोड आहे ते कन्सिडर करून घ्यायचं. किती आहेत, 25, 50 आणि 75 आणि 100 तर रूट नोड आहे. ओके. ही झाली लेफ्ट साईड. आणि ही राईट साईड, 125, 150 आणि 175 आणि 100 रूट नोड. मग पहिल्यांदा म्हणजे लेफ्टला व्हिजिट करायचं. मग पहिल्यांदा कुठे व्हिजिट करणार, ह्या साईडला. मग ह्या साईडला लेफ्ट, रूट आणि राईट. मग लेफ्ट कुठला आहे, 25 लिहून घ्यायचा. नंतर रूट, लेफ्ट, नंतर त्याचा रूट काय आहे, 50. नंतर राईट, लेफ्ट, रूट, राईट काय आहे, 75. ओके. लक्षात आलं, लेफ्ट, रूट, राईट म्हणजे इन ऑर्डर. आता आपल्याला पूर्ण ट्रीचं करायचं आहे. आता आपण फक्त लेफ्ट साईड घेतली म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर काय, तुमचा रूट नोड काय आहे, मेन
होल ट्रीचा रूट नोड 100 घेतला 100. लेफ्ट साईड झाली सगळी 25, 50, 75. नंतर रूट घेतला 100. आता राईट साईड आली म्हटल्यावर डिरेक्टली ॲज इट इज पुट करायचं नाही. राईट साईडमध्ये पण काय फॉर्म्युला यूज करायचा, लेफ्ट रूट राईट. लेफ्ट काय 125, रूट काय 150 आणि 175. ओके, लक्षात आलं. हे पहा आता ह्या ट्रीमध्ये इन म्हणजे काय होतं, लेफ्ट रूट राईट. आता ह्या मेन ट्रीमध्ये रूट नोड काय आहे 100, तो आला आहे सेंटरला बरोबर. ही काय झाली तुमची लेफ्ट साईड आणि ही काय झाली तुमची राईट साईड. लेफ्ट रूट राईट. आता हे एक्झाममध्ये सॉल्व करताना जर कन्फ्युजन होत असेल तर सिम्पल काय करायचं, जे तुम्हाला ट्री दिली असेल ते पेन्सिलने रूट नोड लिहायचं. इथे एक असं पार्टिशन करायचं, लेफ्ट साईड लिहून घ्यायची, राईट साईडवरती असं हेडिंग द्यायचं, म्हणजे करायला सोपं जातं. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे जेव्हा तुम्हाला इन ऑर्डर करायचं आहे तुम्हाला या होल ट्रीमध्ये पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं, 100 सेंटरला. 100च्या इकडे काय आले पाहिजे, सगळे लेफ्ट नोड आले पाहिजे आणि 100च्या तिकडे सगळे राईट नोड आले पाहिजे. आता इथे पहा लेफ्ट रूट राईट, मग तुमचा मेन रूट लेफ्ट रूट राईट. हे काय म्हणतात, इन ऑर्डर. आता ह्याच ट्रीचा जर तुम्ही प्री ऑर्डर केला, ओके, प्रीमध्ये काय असतं आपलं, प्री म्हणजे आधी रूट लेफ्ट आणि राईट. ओके, प्रीमध्ये काय असतं, रूट लेफ्ट राईट. पहिल्यांदा कुणाला विजिट करणार तुम्ही, रूटला. आता ह्या होल ट्रीमध्ये रूट काय 100 लिहिला. ओके, इथे तुमचं एक कंडिशन सॅटिस्फाय झालं तर राहिलं काय, लेफ्ट आणि राईट. आता लेफ्ट साईड पाहिजे आणि राईट साईड पाहिजे. आता लेफ्टमध्ये पण परत प्री म्हणजे काय, रूट लेफ्ट राईट. आता लेफ्ट साईडला आलो आपण, पण लेफ्ट साईडमध्ये पण प्री करायचं आहे. मग प्री म्हणजे आधी काय ना रूट नोड, तो काय तुमचा 50, मग लेफ्ट आणि राईट 25 आणि 75. समजलं. प्रीमध्ये असतं रूट लेफ्ट राईट, रूट लिहून घेतला. आता लेफ्ट साईडमध्ये पण आपल्याला काय कंडिशन यूज करायची, रूट लेफ्ट राईट. 50 रूट आहे लेफ्ट आणि राईट. राईट साईडला पण रूट लेफ्ट राईट 150, 125 आणि 175. हे काय झालं तुमचं प्री ऑर्डर. आणि पोस्टमध्ये काय असतं, लेफ्ट राईट आणि रूट. ओके, आता ह्याच ट्रीमध्ये कन्सिडर करा, लेफ्ट साईड कुठली आहे तुमची, ही, राईट साईड ही, आणि लास्टला काय 100. आता पोस्ट आहे म्हणजे रूट किती आला पाहिजे 100 सगळ्यात लास्टला. त्याच्या आधी कुठली साईड आली पाहिजे, लेफ्ट साईड, आणि नंतर राईट साईड. मग कसं येणार, पहिल्यांदा लेफ्ट साईडमध्ये काय 25, नंतर 75, नंतर 50. लेफ्ट राईट रूट. मग इकडे पण लेफ्ट राईट रूट 125, 175, 150 आणि लास्टला काय असणार तुमचा 100. आला रूट लेफ्ट आणि राईट. ओके, आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, पण जेव्हा तुम्ही नोट्समध्ये रीड करा किंवा हे लक्षात ठेवा आणि 1-2 एक्झाम्पल सॉल्व करून पहा. मी नोट्समध्ये ऑलरेडी सॉल्व करून दिले, ते एकदा क्रॉस चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.